अमित शहांची महायुतीच्या नेत्यांसोबत काल रात्री बैठक पार पडली। एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीसांसह महायुतीचे नेते बैठकीला उपस्थित होते। या बैठकीत जागा वाटपावर चर्चा झाल्याची माहिती आहे। तसंच इतर मुद्द्यांवर देखील अमित शहांसोबत बैठक झाली। महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीनंतर अमित शहांनी भाजप नेत्यांसोबत सुद्धा स्वतंत्र बैठक घेतली। सह्याद्री अतिथीगृहावर शहांनी भाजप नेत्यांसोबत 2 तास मंथन केलं। निवडणुकीची तयारी, मतदारसंघनिहाय सर्वे आणि विभागनिहाय पक्षाची स्थिती यावर बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे। बैठकीला भाजपचे सर्व वरिष्ठ नेते उपस्थित होते। अमित शहा मुंबईच्या दौऱ्यावर आहेत। काल ते मुंबईत दाखल झाले आणि काल रात्री महायुतीच्या नेत्यांसोबत त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा केली। सोबतच भाजप नेत्यांसोबत सुद्धा स्वतंत्र 2 तास मंथन केलं। आगामी निवडणुकीसाठी कशा पद्धतीने तयारी करण्यात आलेली आहे, जागा वाटप, विभागनिहाय पक्षाची स्थिती या सर्वांवर बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी, त्यांच्याकडून आपण सविस्तर माहिती घेऊयात। ओम, खरं तर अमित शहा कालच मुंबईत दाखल झाले आणि त्यांनी महायुतीच्या नेत्यांसोबत बैठक घेतली। सोबतच भाजपची सुद्धा स्वतंत्र बैठक घेतल्याची माहिती आहे। कशी चर्चा झाली? काल अमित शहा संध्याकाळी मुंबईत दाखल झाले, त्यानंतर रात्री 9:30च्या सुमारास सह्याद्री अतिथीगृहावर भाजपच्या नेत्यांची एक बैठक अमित शहांसोबत सुरू झाली। साधारणपणे 2 तास चाललेल्या बैठकीमध्ये मतदारसंघनिहाय आढावा असेल किंवा विभागनिहाय पक्षाची स्थिती असेल याबाबत चर्चा झाली। त्यासोबतच महायुतीतील काही महत्त्वाचे जे काही मुद्दे होते त्याचा देखील उहापोह या बैठकीत करण्यात आला। भाजपकडनं प्रत्येक विधानसभेच्या अनुषंगाने सर्व्हे केला जातोय त्याची माहिती या बैठकीत देण्यात आली आणि विधानसभेसाठी नेमकं पक्षाचं सध्याचं स्टेटस काय आहे याबाबत अमित शहांना काही गोष्टी कळवल्या गेल्या। दुसऱ्या बाजूला महायुतीच्या संदर्भात सुद्धा एक महत्त्वाची बैठक पार पडली अशी माहिती मिळते। या बैठकीला महायुतीचे महत्त्वाचे नेते एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असतील किंवा अजित पवार, सुनील तटकरे हे या बैठकीला उपस्थित होते असं कळतंय। महायुतीचं जागा वाटप असेल किंवा इतर महत्त्वाचे अनेक मुद्दे ज्यावर सातत्याने केंद्राचा एक निर्णय महत्त्वाचा मानला जातो, केंद्राचा स्टे ज्यावर महत्त्वाचा असतो, अशा अनेक मुद्द्यांची चर्चा या बैठकीमध्ये झाल्याचं कळतंय। त्यामुळे या दौऱ्यानंतर निश्चित स्वरूपात जागा वाटपाच्या संदर्भात निर्णय होऊ शकतो आणि महत्त्वाच्या काही बाबी ज्या रखडल्या होत्या त्यावर निकाल येऊ शकतो असं सध्या तरी कळतंय। आज देखील अमित शहा मुंबईत आहेत, ते काही महत्त्वाच्या ठिकाणी भेटी देणार आहेत आणि त्यानंतर दुपारी 1 वाजता ते दिल्लीकडे प्रयाण करतील। पूर्वी काही राजकीय घडामोडी घडतात का हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच ओम, या बैठकीमध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले का याकडे सुद्धा आपलं लक्ष असणार आहे। ते आगामी काळात समोर येतीलच। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।